स्वामी समर्थ स्वामींची कृपा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज कथा। स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे महान संत होते। त्यांना दत्तात्रयांचा अवतार मानले जाते। त्यांचे जीवन आणि कर्तृत्व अनेक भक्तांना मार्गदर्शन करणारे आहे। स्वामी समर्थ महाराजांची थोडक्यात कथा आज आपण जाणून घेणार आहोत। एकदा महाराष्ट्रात आणि कर्नाटकात स्वामी समर्थ महाराज भ्रमण करत होते। त्यांचा वेश साधा होता, पण त्यांचे तेज दिव्य होते। त्यांनी अनेक गरजू लोकांना मदत केली, आजारींना आरोग्य दिले आणि भक्तांच्या शंका दूर केल्या। अक्कलकोट येथे ते बराच काळ राहिले। तिथे लोक दुरून त्यांचे दर्शन घेण्यासाठी यायचे। कोणी संकटात असेल तर स्वामी म्हणायचे, भिवू नकोस, मी आहे ना। हेच त्यांचे आश्वासन भक्तांना बळ देत असे। एकदा एक शेतकरी मोठ्या संकटात सापडला। पिके नष्ट झाली होती त्याची, घरात अन्न नव्हते। तो स्वामींना भेटायला आला। स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, उद्या सकाळी तुला उपाय सापडेल, तू काळजी करू नकोस। दुसऱ्या दिवशी त्याला गावात मदतीचे धान्य मिळाले आणि हळूहळू त्याचे आयुष्य सुखी झाले। अशा असंख्य लीलांनी स्वामी समर्थ महाराजांनी लोकांच्या मनात विश्वास, श्रद्धा आणि ध्येय निर्माण केले। यातूनच शेवटचा संदेश म्हणजेच स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांना सांगायचे, जो तोची माझा स्वामी, म्हणजेच देव सर्वत्र आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि धीर धरा। कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।